नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता RTOमध्ये मीटर पासिंगसाठी 30/4ला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। RTOवाले चापून पैसे खातात, अंदाधुंद 300-300 रुपये खातात। आणि ह्या RTO अधिकाऱ्यांना तिथं पैसे गोळा करणारे बी युनियनवालेच असतात आणि रिक्षावाले। आता एवढंच लक्षात ठेवायचं, 300 रुपये मागितले की कुणीच द्यायचे नाहीत आणि 100 नंबरला फोन करायचा आणि हे अधिकाऱ्यांना पकडून द्यायचं। हे सर्वसाधारणपणे जनतेला लुटत असतात। आता बघा, बोरोली RTOनं आता हे मीटर पासिंगसाठी बघा हे अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि तसा त्यांनी आदेश हा 14/5/2025ला काढलेला आहे। आता ही नावं बघा, आपण ह्याच अधिकाऱ्यांना जिम्मेदार धरायचं। मीटर पासिंगसाठी बघा 14/5/2025पासून ह्या अधिकाऱ्यांना नियुक्त केलं आहे, म्हणजे 15 दिवस चालणार आहे। आणि तिथं ट्रॅकवर 300 रुपये घेतात, कसे कुणाला देतात आणि कोण घेतं या तर कुणी 300 रुपये मागितले ना की ताबडतोब फोन करायचा की आता आपणाला ही अधिकाऱ्यांची नावं ही बघा, त्यांचं कार्यालयीन आदेशच आहे। हे अधिकारी पासिंगला आहेत बघा पुन्हा वाचा आणखीन बघा, मी सरळ धरतोय, तारीख बी बघा, हो का, ही 14 तारीख आहे, 14/5 हो का। बोरोली RTOनं ह्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले, नावं वाचा सगळ्यांची मीटर पासिंगसाठी। आणि मग तिथं 300 रुपये घेतात आणि मग हे काय ह्यांचा लफडा आहे? लफडा काय आहे ह्यांचा? आपण गप बसतो, तक्रारी करत नाही म्हणून ह्यांचं फावलेलं असतं, म्हणून हे भ्रष्टाचार करतात आणि गोरगरिबाला लुटत असतात। तर तिथं 300 रुपये मागायला लागले की रिक्षावाल्यांनी, आणि नुसतंच आता मराठी म्हणायचं नाही, मराठी रिक्षावाल्यांनी तर पहिला फोन करायचा 100 नंबरला फोन करायचा, पोलिसांना बोलवून घ्यायचं। आता बघा आदेशच प्रकार, ह्यांना काही झाकून ठेवायचं नाही, सोडायचं नाही, बघा हा आदेशच आहे। आणि अधिकाऱ्यांची आता नावं बी आहेत। भ्रष्टाचार झाला की ह्याच अधिकाऱ्यांना 300 रुपये तिथे घेतले की ह्याच अधिकाऱ्यांच्या नावावरती तक्रार करायची, परिवहन आयुक्ताला पत्र लिहायचं, मुख्यमंत्र्यांना लिहायचं, ह्यांना सस्पेंडच करा म्हणून, कारण हेच पासिंग करतात। आणि तिथं मग लाईनीत पैसे गोळा करणारे कोण आहेत? हे अधिकारी का पोलिसांच्याकडे तक्रार करत नाहीत? का हे अधिकारी पोलिसांच्याकडे तक्रार करत नाहीत? आणि एक तर 30/4ला मुदत वाढलेली होती आणि घोळ करायसाठी यांनी 15 तारखेपासून पासिंग चालू केलं। आता फक्त 15 दिवस राहिलेत आणि 15 दिवसाच्या नंतर दररोजचा 50-50 रुपये हा दंड होणार आहे। हे रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवा, नुसतं मराठी म्हणायचं नाही, त्यांना आता चांगलाच आपण दणका द्यायचा आहे। जर हे होऊन द्या, सस्पेंड झाले तर काय भ्यायचं नाही, तक्रार करायला कुणीही घाबरायचं नाही। परिवहन आयुक्तांना पत्र लिहा, अगदी मेलसुद्धा तुम्ही करू शकता, मुख्यमंत्र्यांना मेल करू शकता, कारण मग तिथं त्या लाईनीत पैसे घेतातच कोण आणि कसे घेतात, आणि या अधिकारी मग त्यांच्याकडून 250 रुपये घेतात। तर आता आपल्याकडं स्पष्ट आदेश आहे आणि प्रत्येकानं तक्रार करायची आहे, मात्र मोबाईल असतो आणि 100 नंबरला बी फोन करायचा, पोलिसांना बोलवून घ्यायचं। आता आदेश प्रत्येकाला मिळाला ना, हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिक्षावाल्यांनी शेअर करा। प्रत्येक RTOमध्ये असेच बॉम्ब असते हो, ह्यांना कोण विचारत नाही म्हणून चाललं ह्यांचं गुरु। तर प्रत्येकानं तक्रार करा, आपले 300 रुपये वाचवा आणि एका अधिकाऱ्याला सस्पेंड करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।